तर बघू शकता दुपार होऊन गेली आणि 4ला 10 मिनिटं कमी आहेत आणि आता करायचं होत्या कापण्या. तर कापण्या झालेल्या आहेत गोड तिखट आणि आपल्या सगळ्या नंदींसाठी उंड, कारण किचडा खात्यात का नाही माहीत नाही. ही अजून उकडायचं आहे आणि इथं उकडायला घातलंय अशा पद्धतीत. आणि आता आहे आम्हा सर्वांना खाण्यासाठी खीर खपली गव्हाची, तर ती पण तयार आहे. आणि हे सगळं असं आता तयार आहे आणि हे घेऊन जायचं आहे मला शेडवर, कारण ह्यांनी अजून जेवायला चाललेलं नाहीत. सकाळी एका गेलेत गावंदरीत, ते तिकडंच आहेत, खाल्लेलं नाही जेवलेलं नाहीत काय नाही तसंच आहेत. तर चला, मला हळद तेल घेऊन खांदा मळायचं सगळं साहित्य आणि हे उंडे घेऊन बोलवले, तर मी जाणार आहे आता आवरून. आणि चला आता पुढं उंड चाललेलं खांदा मळलेलं तुम्हाला श्रीशानिकम यूट्यूब चॅनलवरच बघायला भेटणार आहे. तर आता ही तर आवरले आणि जाताना तुमच्याबरोबर शेअर करते की काय काय घेऊन जाणार आहे मी आता. ते आता आंबील सुद्धा तयार झालेली आहे आपल्या नंदींच्यासाठी. तर आंबील पण द्यायला लागते उद्या सकाळी, मग उद्या सकाळी पागायची असते त्यामुळे आत्ताच करून ठेवायची असते. मग आता आंबील पण तयार झाल्या. तर आता अशी शांत मी गरम करत ठेवलं, म्हणजे जास्त फास्ट गॅस ठेवला तर खालनं लागू शकते, पातेल्याला चिटकू शकते पीठ. हे असं थोडं चिटकलंय, मग याचं सारखं मधनं अशी पळी हलवून घ्यायची आणि हे आता छान शिजून द्यायचं. ही करत करतच इथं शाई होती तिचं लोणी पण काढून घेतले. तूप पाहिजे होतं ताजं साजूक, कारण खिरी बरोबर खायला गव्हाच्या, म्हणून आता ही लोणी काढून घेतले. आता हे पण तूप करून घ्यायचं, म्हणजे छान ताजं ताजं साजूक तूप खायला बरं. आणि आता अशीच ही आमची आजची गडबड, त्यामुळे जास्त काही टेक घेता आलं नाहीत, कारण व्हिडिओ करत बसलं तर सगळंच काम राहून जातं. ह्याच्यात कापण्या ठेवल्यात तिखट गोड आणि इथं आहे आंबील. तर आता आम्ही जाते ही घेऊन सगळं शेडवर, आणि शेडवर गेल्यानंतर ह्यांची आणि तुमची भेट घडवून देते. तर तुम्ही मगाशी बघितलं 4ला 10 मिनिटं कमी होते आणि आता 5ला 5 मिनिटं कमी आहेत. इथं हळद आणि तेल घेतलंय खांदे मळायला आणि इथे घेतलेत उंड आणि रानात आहे उदबत्ती काडीपेटी घेऊन जाते. तर चला आता शेडवर जाऊन भेटूया. तर आमच्या चिकूचा नवीन लोड ना, उडी मारली की तोंडाव दणका बसतो. गाड्यांच्या मागं लागायला लागलाय, लहान बाळांच्या मागं लागायला लागलाय, म्हणून तशी छान छान शेपटी हलत्या पिल्ल्याची. चल टाटा, श्रीशाला सांगते सोडाय थोड्या वेळानं. तर चला आता मी तर पोचले आपल्या शेडजवळ. यांनी काय करतात बघूया. आता शिंग पण रंगवली सवी. तर शिंग रंगोली म्हणजे काय माहितीये का? हा काय होते, आता उद्या बिंदू, उद्या शिंग रंगवायची, परत ती वाळणार, परत वाळसोर असं, म्हणजे पावसाची गॅरंटी नाही. पाऊस दिवस आला तर डोसक्याला ताप. मग आता शिंग रंगवायची ती त्याच्या आधी घोळायची होती, महत्वाचा विषय. आणि घोळणाऱ्याच आपण 2-3 वेळा फोन लावलेला, तर ते बिंदूला जवळ आल्यामुळे बुकिंग आहे. काय म्हटलं पॉलिश पेपर आणायचा. आणि पळाव बैलांची शिंग घोळायची नसती ती, काय म्हणायची ती शिंग करायची नसते ती, कारण जूवर थटून मोडण्याची शक्यता असते, पातळ होऊन द्यायची नसते. पण कशाला ही असं केलंयस ही बासकी. रायबाची शिंग भारी शायनिंग केली सव. मग आणि रायबाचा कलर होता तसा कोसा ब्लॅक आणि व्हायला लागलाय. हा, तर आदल्या दिवशी का कलर दिला शेवविषयी परत आदल्या दिवशी कलर दिला, कारण की आपल्याकडे आता ही 5 आणि गया 2, 7, लादी 8, बानू 9 आणि 9. मग ही एकदम बेंद्रा दिवशी आपण धुणं शक्य नाही, धुवून कलर देणं, परत नैवेद्याला वगैरे 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 ती लय लांबड लागते. आणि काय होतं गडबड आणि चिडचिड वाढते परत.
आता काय केलं म्हणलं आजचा दिवस सगळा ह्यांच्यावर घाला. आता ही पॉलिश करून कलर काय मोकळा मग काय लगेच दिला असतं, धुतला असताना कलर दिला असता. तर आता त्या व्हिडिओत बघा दिवसभर आलेलं नाही त्याच्यावरनं तुम्ही पण बघू शकताय, ठरवू शकताय. आणि माझी पिल्लूला सगळी नावं ठेवती, ती कुठं मारतोय त्यात झालं पुढ्यात उभायसा. ताप आहे मला ताप टाकून बघा त्याला मी नाही असू दे. मारल्यापासून ताप बघा हिने अजून एक निशाण आहे तर ती पाठी दाखवू आहे. शकत नाही. दाखवा की आता दाखवल्यासाठी ती आता नाही झाल्या दाखवू बरी. शकत गे. थांबा. तर हीच ती निशाणी जात आल्या. त्या साहेबांची फक्त गावापासून साहेबांनी सांगितलं बिनधास्त येस जाऊ नको माझ्याजवळ बाळा. हा कवा पण ठोका टाकीन मी. आणि बाजी बघा कसा दिसतोय. बाजी बाजी छान छान दिसतोय. काय मासे आले ते आज धूर केला पाहिजे लवकरच. आणि असं बाजी म्हणलं की बाजी लगेच जवळ येतो लगेच. छान वाटतोय कलर सबसे अलग भगवा. पहिला कलर आपण वेगळा दिला हो. होय नाही तर तो सोनार पाडाच देत होत. गुलाबी आणि पिवळा यावेळी जरा म्हटलं जरा कलर भारी दिसतो. भगवाच आहे हो. भगवा निळा देतात का नाही. शेव डार्क भगवा आहे ग. हो. आणि चकाकी चकाके म्हणजे ती सोनार पाडा म्हणतात तसंच की. ह्यो इको फ्रेंडली कलर आहे. ह्याचा वास कुठे येतोय कलरचा असा आणि त्रास होईल असा. आणि नंदी मिरवणूक वगैरे काही नाहीये कारण एकच नंदीने आपल्या दावणीला. कुणाला न्यायचं कुणाला ठेवायचं आणि त्यापेक्षा दावणीवर त्यांना विश्रांती. बरोबर आहे नाही. आणि खरं तर हा ओ का चिक्या आला. मी आईशी सोडायला सांगितलं होतं. मला माहित होतं मी आले म्हणलं तू इकडेच येणार. कसा आहे लोड ना. जा नाही तो मगाशी उळत होता बघितलं आपल्या फॅमिलीनं. आईसने आता फोन आल्यावर सांगितलं की चिक्याला सोडा. वाव वाव वा 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 चिकना दिसतोय माझं पिल्लू. असाच मार मला तुझ्या पप्प्या घेते ती म्हणून. सगळ्यात भारी कार्तिक बघितलाच नाही मी. कार्तिक न होय रायफल साई मुरकी तेवढी घाला बाई. मरकी बघायला सवय लागली. हो नाही बाई. झाली जखम बरी. हात लावून देत नाही हो. कार्तिक य कार्तिकने कान पण रंगवून घेतलेत वाटतं. सगळ्यात जास्त दमवून दमवलं ना. सगळ्यात जास्त सगळ्यांनी गप्पार करत लावून घेतला. त्याला वाटलं इंजेक्शन करायला लागली. काय त्याच्या पोटात तिसरंच भ्या म्हणा. पहिला अनुभव त्याचा पण असली पहिल्यांदा शिंग रंगवले. रंगवलेच त्यांनी हा काय वरच्यावर खरं गुळून पॉलिश पेपर. हा हा त्या शेटला म्हटलं निवांत घ्यायचं शिव. आणि उद्याच्याला मग ती छाप आहे ती उठवायचं आणि झालं. तर उद्याच्याला मस्तपैकी मी येणार माझी सगळी कामं आवरल्यावर संध्याकाळी आणि मग छाप उठवणार संध्याकाळी. मग माझ त्याशी आवरणारच नाही. पुरणपोळी करायची वेळ जाणार आहे घरातला पाऊस आवरायला. आहे का नाही मग तुला भाज्याला नाही तर रायबाला टाप टाकून देतो. काय नाटवायचं ते हा चालते की. जाईल पाठी जाईल भाषा मोठे झाले थोडं राहिले पिल्या. तर चला आता हे शिंगांना कलर देऊन घेतील आणि खांद मळलेलं तुम्हाला श्रीशनिकम युट्यूब चॅनेलवर बघायला भेटेल. आणि आता आपण काय करूया थोड्या वेळानंतर जाऊ. आणि हो तुम्ही उंड पण बघितलं तर ती उंड सुद्धा खाताना तुम्हाला श्रीशनिकम चॅनेलवरच बघायला भेटेल. आणि आता आपण थोड्या वेळाने जाऊ शेतामध्ये कारण कोथिंबीर आणायची. काय म्हणला सा. म्हणून आईचा फोन आलेला काय मागायची. हो आई म्हणल्या कोथिंबीर घेऊन ये उद्या आमटीला.
बघा की बेंदूर सण येऊन येऊन आलाय उपवासा दिवशी. विषय काय असतो माहित आहे का? एरवी मी दिवसभर उपाशी असते तुम्हाला माहित आहे, पण उपवास हाय म्हणलं की का फेफरे येतो. का? काय असं अशक्त वाटतं बाबा. उपवास आहे हीच कल्पना. आज मी बघा 3 वाजता जेवल्या, ती पण एकच चपाती खाल्ल्या, काय वाटत नाही. पण आजचा पण सगळा दिवस नुसता कामात गेला बाई. आयुष्यपत कसला भारी दिसतोय रायबा शेट. बघ की. होय, हा कलर पण डार्क झालाय त्याचा. नाक करते काय आता आमच्या काळजा नाही तेवढा मारतो हात. होय हो, हा? रायबाचा जो कलर हे असा कोसा व्हायला लागलेला तर आम्ही रडलेली आहे ना. मला लय वाईट वाटलं होतं, म्हणलं पांढरा शुभ्र रायबा असा पांढरा शुभ्र आवडत होता. ताप बीप काय आहे का? बाया करायची असली घाला गबगार साहेब होता. होय, त्याला कळतं बर का. आणि त्या आपला जो पहिला चॅनल आहे ना त्याच्यावर बघा तुम्ही, मी याला पॉलिश वगैरे कसं केलं. निवांत बसली याला खाली कुठलाच नाही खाली. त्याला आता लक्षात आले हो की तुम्ही त्याला व्यायाम देताना करताना मारत नाही, त्यामुळे तो भेटच नाही आता. त्याला प्रेमानं नाही पाहिजे तिकडे सर हम्म प्रेमानं लगेच सरतो आणि खेकाच लोक हम्म. की सपला विषय म्हणून. म्हणजे तो श्रीशा गत आणि माझ्या गत आहे काय, गोड बोला कडू बोलला की आम्ही कडू. तसाच रायबा पण आहे. रायबा पण यांचं काय ऐकत नाही, चिडून बोललत की. बोलले घेतो अगं माझ्या. हो चालतंय, चला. तर आता तुम्ही इथून पुढचं सगळं बेंदूर सण ह्यांच्या चॅनल वरती, श्रीशा निकम युट्यूब चॅनल वरती बघा. ह्यांच्या म्हणू शकत नाही काय बघितलं ना की त्या चॅनल वर दाखवूया. ते गुलाबी इथं सगळं साहित्य आहे. गायसने आणले आणि ऑरेंज भगवाई ती ह्या साहेबासने आणले म्हणजे मुरकी. हा हा. ओके, कुठं तुला दिसते काय काळ लागला हात मारायला काय आता कलर. आता ठेवा की ते उद्या राहिलेलं लावा. रायबा लय चिकना दिसते माझा. गयासने उद्या लावणार काय? नाही आताच चालतंय. 3-8 मला सगळ्याला भारी दिसते बारक. सगळ्याच मारते बरं काही, मारते. मला नाही मारत. मला पण नाही मारत. डोळा किती छान आहे. आ? काल एक सबस्क्रायबर आलेली हा, ती बाहेर काय केली त्यांच्या अंगावर गेल्यावर काय? हा, तरी मी मग अशी लक्ष गेलं दाखवणार होती. त्यांच्या गेला आगाव ती असं पडलं मागे. हे ऑलरेडी मोडत झालेलं कारण की ती त्याचा जीव गेला होता. बाबरे आणि कोण ब्रह्मा ती फाटवली का आपली. हा, तेव्हा त्यासनी तो फेरा टाकला ती गाडी डायरेक्ट इथं आली आणि ह्याला येऊन धडकली. तेव्हा ही मोडले आणि ही बाबा गेलं त्या ह्याच्या फॅमिली मेंबरच्या अंगावर, ती जाऊन ह्याला धडकली. ते कार्यक्रम होता. तर आता ह्यांनी लागलेत गाईसनी रंगवायला आणि मला दिलं ही काम. कारण इकडे पण बघू शकताय ह्याच्या आणि त्याच्या तोंडावर लईच माशा बसायला लागले. तर म्हणून ह्यांनी म्हणलं आधी धूर कर, कारण ह्यांनी निरगुडीचा आणि लिंबाचा पाला रोजच आणायला लागलेत. आणि त्यात आहेत आपल्या गायींच्या शेणी, म्हणजे आम्ही तो खंड म्हणतो, शेणकुटं म्हणतो. तर ती धूर बघा माशा कशा राहतील. चला, एक नंबर धूर झालाय विषय. इकडं अजून नाही गेलेला, आता गेला. सगळीकडे वारेल तसा पाणी. आणि असं वाटतं की तिन्ही सांज झाल्या आणि घरात चूल पेटवल्या, असा काहीतरी नजारा तयार झालाय ना, असं काहीतरी वाटतंय जीवाला. इतकं छान वाटतंय की बास. मला असं तिन्ही सांजेला चूल पेटवल्यावर लय आवडतं. एक वेगळाच असा वास येतो, त्यानं जेवायची इच्छा जाग्या होते. काय हो, काय म्हणताय? आ, काय म्हणताय? तर काम सांगत होतं, कॅमेरा चालाय म्हणलं बंद.
5,005 टाकायचं चालू. आणि ब्रह्माला मिळालेली ढाल लावायची आहे, पण कुठं लावायची तिचं डोकं चालणं झालंय. आता तिथं टग्या नाही, तिथं लावतो टग्याच्या तिथं. बरोबर आहे, तिथंच लावतो. तर कोथिंबीर आणायला लावून दिले, वाजले 8. बघ केवढी आणली. हा, आमटी तर व्हावी. अरे दाखवा की. बरं आता असू दे. चला, एवढी कोथिंबीर आणलेली आहे. पाऊस पडायला लागला, आम्ही घर गाठतो आता. बाई, तर आत्ताच घरी आलो, हातपाय धुतले स्वच्छ आणि देवाला दिवाबत्ती केली, म्हणजे सांज वात लावली. आणि मी परत येस तोपर्यंत आईंनी आणि दिदींनी छान असा मसाले भात केलाय, म्हणजे तो वाटाण्याचा भात. आणि ही आमच्यात आमटी लागती, मग ही पिठाची आमटी असा मेनू आहे. आणि खीर, हे खुश होतील आता. तर चला तर व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.